महिलांच्या हाताला लाजवेल असं भरीत होतं गाईज. बाकी एकदा काय डायलॉग होऊन जाऊ द्या. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त गायत्री भरी सेंटर, सूर्या मार्केट, वरचा मजला, रावेर. यावंच लागतं, खावंच लागतं. लागली व माय. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खंदेश गाईज. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो. माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल. सो गाईज, ज्या प्रकारे तुम्ही आपला आजचा ब्लॉग व्हिडिओचा थंबनेल बघितला असेल तर त्यावरून गाईज तुम्हाला कळलं असेल की आजचा आपला ब्लॉग व्हिडिओचा टॉपिक कशावर आहे. तर आज आपण गाईज रावेर येथील छोऱ्या मार्केटला भरीत सेंटर, जे गायत्री भरीत सेंटर आहे, तिथं आपण भरीत ट्राय करायला जाणार आहोत. आणि ज्या प्रकारे गाईज इंस्टाग्रामवर चर्चा चाललेली आहे की हो खूप छान आहे, एकच नंबर, चव लागली व माय. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त गायत्री भरी सेंटर, सूर्या मार्केट, रावेर. यावंच लागतं, खावंच लागतं. चव लागली व माय. भरीत का व्हिडिओ बनवणार आहे का? नाही रे हो, गर्दी एवढ्यात नाही रे बघा. ते 1.5 लाख रुपये गेले मोडारे वांगे नान निघाले भाऊ. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त गायत्री भरी सेंटर. तर हे जस्ट बोलण्याच्या गोष्टी आहे व्हिडिओ समोर की याच्या मागे काही वेगळं आहे. तर मी भरपूर जणांजवळून काही नाव सुद्धा ऐकलेलं आहे आणि त्यानंतर खूप जणांचा डाऊन रिस्पॉन्स सुद्धा ऐकलेला आहे. तर चला आपण आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की खरोखर हे भरीत इतकं उत्कृष्ट आहे घरच्यापेक्षा की काहीतरी वेगळी चर्चा चाललेली आहे जस्ट इंस्टाग्रामला ट्रेंडिंग. सो चला बघूया. सो उम्मीद करतो गाईज तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडल्यास प्लीज व्हिडिओला गाईज लाईक, शेअर आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला सर्वात अगोदर एक गोष्ट क्लिअर करून देऊ, तर आपला हा जो ब्लॉग व्हिडिओ हा काही पेड वगैरे नाहीये की मी तिथं जाईल आणि तिथं मी हो चांगलंच आहे भरीत असं इतरांसारखं बोलेल. तर नाही, चव चांगली लागली तर चांगली आहे, नाहीतर तुम्हाला माहिती आहे जे खरं आहे तेच खरं आहे. तर चला आपण आपला आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपला पर्सनल रिस्पॉन्स शेअर करणार आहोत. सो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण निघालेलो आहोत आता गायत्री भरीत सेंटरकडे आणि तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती गाईज. तर आता आहेत आपल्या रावेरच्या निवडणुका नगरपालिकेच्या. तर निवडून देताना अशा माणसाला निवडून द्या की जो खरंच काहीतरी रावेरची डेव्हलपमेंट करेल. कारण की काही डेव्हलपमेंटचा जर विषय काढला तर लादासारखी गोष्टी येऊन जाते. काही डायरेक्ट रावेरला लादवेलच डेव्हलपमेंट आहे. तर काही डेव्हलपमेंट आहे जर तुम्ही बघितले तर नुसते खड्डेच खड्डे बिलकुल डायरेक्ट. काय ही डेव्हलपमेंट आहे का? काय काहीच नाही भाई, नुसतं चाललंय म्हणून चाललंय. सो बघा किती खड्डे आहेत. अजून तुम्हाला पुढे दाखवतो मी खड्डे. हे बघा, हे जस्ट नुसती कस टाकून गेलेली आहे, नुसतं धूळच धूळ. हे बघा इथं आपलं रावेर लिहिलं होतं बघा, ना लाईट ना काही पूर्ण एकदम खटारा. असं नाहीये की मी जस्ट आता पुण्याला गेलोय तर रावेरची बदनामी करतोय, तर नाही, पहिल्यापासूनच काही रावेर असायचे आणि अजूनपर्यंत इथं काही डेव्हलपमेंट झालेली नाहीये. फंडिंग येते पण की नाही रावेरसाठी काय माहिती. गाईज आता आपण पोहोचलो आहोत शोऱ्या मार्केट इथे. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता गायत्री भरीत सेंटर वरती. तर कालच्या दिवशी आपल्याला उशीर झाला होता, म्हणजे 6-7:30 होत होते, पण तोपर्यंत भरीत संपलेलं होतं. तर आपल्याला परत जावं लागलं होतं. तर आता आपण आलेलो आहोत गायत्री भरीत सेंटर वरती आणि हे आपले सर्व. तर नमस्कार दादा. तर कालच्या दिवशी आम्ही आलो होतो तर भरीत संपून गेलो होतो. तुम्ही उशीर झाला होता तुम्हाला, कारण की भरतासाठी लोक सकाळपासून मला कॉल करून ठेवतात की दादा आम्ही संध्याकाळी येऊ, आम्हाला 1 किलो पाहिजे, 5 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे. तुम्ही खूप उशीर येऊन गेला होता. 7 वाजताची भरीत संपून जाते मित्रांनो माझं. तर काही ज्या प्रकारे इंस्टाग्रामला तुम्ही बघताय चव लागली हो माय सर, खरंच काही चव लागते म्हणूनच इतक्या लवकर भरीत संपते. आता दादा आपल्याला दाखवतील क्वालिटी अँड क्वांटिटी आपली भरीत सेंटरची. आता बरोबर आहे, 11:30-12 पर्यंत पूर्ण भरीत रेडी होऊन जाते आपलं. 1 क्विंटल 30 किलो भरीत आहे. आता बघू शकता काय तुम्ही 1 क्विंटल 30 किलो भरीत 4 वाजेपर्यंत संपून जाते आणि 4 ते 4:30-5 ला परत एक आपला लहान हत्ती बसतो. तो 70-80 किलोचा बसतो. तो 6-6:30 पर्यंत संपून जातो. वाजेपर्यंत तो येईल. तर आज आपण ट्राय करूयात आणि बघूयात खरंच चव लागली का. आता बघू शकता तुम्ही इथं बनत आहे भाकरी एकदम गरमागरम अशा.
आणि ही गाईज गायत्री भरीत सेंटरची मेनू लिस्ट. आणि बघू शकता तुम्ही सकाळ होते तोपर्यंत आतापासून कस्टमर यायला सुरुवात झालेली आहे. गाईज मस्त आपल्या खानदेशी पद्धतीने भरीत इथं सर्व केलं जाते. बघू शकता तुम्ही मस्त असं केळीचं पान. आणि बघू शकता तुम्ही सकाळी म्हणजे केळीच्या पाने इथं येऊन जातात आणि प्रत्येकाला इथं केळीच्या पानावरच भरीत हे सर्व केलं जाते. आणि गाईज आपलं भरीत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ओके बघू शकता तुम्ही मस्त भरीत डिशमध्ये. त्यानंतर त्यावरती मस्त 2 अशा जाड मिरच्या, त्यानंतर कांदा, लिंबू, पापड आणि मस्त अशी बाजरीची भाकर आणि दादांनी आणलेले आहे कोशिंबीर, जे की ही सुद्धा गाईस खूप फेमस आहे इथली. तर चला गाईज आता मस्त असा आपली भरीत आणि त्यानंतर बाजरीची भाकर याची टेस्ट करूयात. आणि चला सांगू तुम्हाला कशा प्रकारे आहेत भरीत आणि बाजरीची भाकर. मस्त गरमागरम अशी भाकर आहे गाईज. आणि त्यानंतर इथं आपलं भरीत. मस्त असे गाईज चुलावर कुजलेल्या अशा वांग्यांचा टेस्ट येतोय. तर महिला मंडळी तुम्हाला लाजवेल अशी इथली चव आहे गायत्री भरीत सेंटरची. भातासोबत गाईज कांदा, उत्कृष्ट असं भरीत आहे. आणि त्यानंतर भरीत ट्राय केलेलं आहे. त्यानंतर आता आपण मस्त अशी कोशिंबीर ट्राय करू. बघू शकतो तुम्ही किती भारी अशी कोशिंबीर आहे. तर जकाल गाईज एकच नंबर. आपलं भरीत खाऊन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम पूर्णपणे असं फिनिश. तर गाईज रावेरमध्ये राहत असाल आणि गायत्री भरीत सेंटरचं भरीत जर तुम्ही खाल्लं नाही तर काही फायदा नाही गाईज रावेरमध्ये राहूनचा. कारण की गाईज चव इतकी उत्कृष्ट आहे. कारण की महिलांच्या हाताला लाजवेल अशी गायत्री भरीत सेंटरची चव आहे गाईज भरताची. खूप भारी असं आहे. कारण तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे ना, की आपल्याला याचा काही पेड वगैरे भेटलेला आहे. जस्ट आपण आपला पर्सनल रिव्ह्यू आपण देणार आहोत. यात काही खोटं नाही, काहीच बोलणार नाही आपण. तर खरोखर गाईज भरीत एकच नंबर आहे, खूप भारी. त्यात जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपण इथून काही जे कस्टमर्स आहेत जे खाण्यासाठी आलेले आहेत भरीत, त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊयात. तर गाईज हे दोन्ही भाऊ इथं भरीत सेंटरवरती आले होते भरीत खायला. तर यांचा आपण पर्सनल रिव्ह्यू घेऊयात. भाऊ कसं लागलं तुम्हाला भरीत? खरोखर चांगलं लागलं का की जस्ट चांगलं लागलं? खरंच ते व्हिडिओमध्ये जसं म्हणतात चव लागली, मग खरंच तशी चव लागली का भाऊ तुम्हाला? एक नंबर. त्यानंतर गाईज इथं सुद्धा कस्टमर्स आहे, त्यांना सुद्धा आपण विचारूयात खरंच छान का?
तुम्हाला तुम्हाला कसं लागलं खूपच छान लागलं आता तुम्हाला लहान बाळ सुद्धा म्हणते गाईज गायत्री भरीत सेंटर खायला यावंच लागतं. तर गाईज तुम्ही बघितलं असणार जर मी एकट्याने तुम्हाला रिव्ह्यू दिला असता तुम्हाला ट्रस्ट झाला नसता, पण इथे जे काही आलेले होते खायला त्यांचा रिव्ह्यू बघून तुम्हाला खरोखर वाटलं असेल की हो खरंच छान आहे येथील गायत्री भरीत सेंटरवरील भरीत. बाकी काका एकच नंबर भरीत होतं तुमचं आलं, महिलांच्या हाताला लाजवेल असं भरीत होतं गाईज. बाकी एकदा काका डायलॉग होऊन जाऊ द्या. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त गायत्री भरीत सेंटर सूर्या मार्केट वरचा मजला रावेर यावंच लागतं खावंच लागतं. च लागली व माय.